सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. काव्य अंकुर हे जे काय आपलं संपादित पुस्तक आहे आणि या संपादित पुस्तकातल्या आतापर्यंत आपण 6 कविता ज्या आहेत त्या 6 कवितांचा आपण अभ्यास केला. या सर्व 6 कविता ज्या काय त्या सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या कविता आहेत. त्याच्यातली पहिली कविता जी काय आहे ती केशवसुतांनी लिहिलेली आहे. तिचं नाव आहे नवा शिपाई. कृष्णाजी केशव दामले त्यांच्या कवितेचं नाव आहे नवा शिपाई. आणि नवा शिपाई या कवितेच्या माध्यमातून सुद्धा केशवसुतांनी सामाजिक जीवनाचं चित्रण केलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता, धर्मनिरपेक्षता या सर्व गोष्टींचा विचार केशवसुतांनी त्या कवितेच्या माध्यमातून मांडणी केलेली आहे. दुसरी जी काही कविता आहे ती बहिणाबाई चौधरी यांची माणूस नावाची कविता आहे. बहिणाबाई चौधरींनी सुद्धा आजचा जो काही माणूस जो काय तो कसा हावरट झालेला आहे, स्वार्थी झालेला आहे, आत्मकेंद्रित झालेला आहे आणि म्हणून माणूस हा एक प्रकारचा आज काणूस होऊन गेला आहे, म्हणजे राक्षस होऊन गेलेला आहे. म्हणजे माणसापेक्षा गोठ्यातलं जनावर बरं असं जे काही त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून जे काही विचार मांडलेले आहेत त्या कवितेचा आपण सविस्तर परामर्श घेतला. तिसरी जी काही कविता आहे वेदा आधी होतास तू, ही जी काही कविता जी काय आहे या कवितेच्या माध्यमातून सुद्धा माणसापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही हे त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून मांडणी केलेली आहे. नंतर माय नावाची जी काही वामन निंबाळकरांची कविता आहे त्या कवितेतून सुद्धा मायचं श्रेष्ठत्व, कष्ट करणारी माय जी काय ती आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभं करण्याचं काम वामन निंबाळकरांनी केलेलं आहे. त्यानंतर महिला स्पेशल नावाची कविता आहे निर्जा कवयित्री. तर त्याच्यातून नोकरी करणारी जी काही स्त्री आहे तिचं विश्व जे काय त्याचं चित्रण, तिचं चित्रण त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्यानंतरची आपण मागच्या तासिकेला जी काही कविता पाहिली ती आशावरी काकडे यांची तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे. तर या कवितेच्या माध्यमातून सुद्धा जे काही तरुण आणि तरुणींना, विशेषतः मुलाला, तरुणाला एक प्रकारचा संदेश दिलेला आहे की लग्न झाल्यानंतर सुद्धा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर कसं जीवनामध्ये वागावं याचा एक आदर्श वस्तुपाठ ज्याला आपण म्हणतो तो त्या कवितेच्या माध्यमातून आशावरी काकडेंनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यानंतर सामाजिक जाणीवेची शेवटची जी काही कविता आहे ती आहे 0 डेसिबल अंकात. ही कविता पी विठ्ठल या कवींनी लिहिलेली आहे. आता 0 डेसिबल अंकात, आता डेसिबल म्हणजे एक प्रकारे आवाज मोजण्याचं एक यंत्र आहे, साधन आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून पी विठ्ठल यांनी आजच्या युगाचं, आजच्या महानगराच्या जीवनाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. गेल्या 25-30 वर्षापासून जर आपण पाहिलं तर जागतिकीकरण आलेलं आहे, उदारीकरण आलेलं आहे.
ज्याला आपण खाऊजा म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आता या जागतिकीकरणामुळे महानगराच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना जे काय त्या जरी आपण आणत असलो तरी सुद्धा महानगराचं जे काही जीवन जे काही असतं ते कुठेतरी भावना शून्य होऊन गेलेले आहेत, संवेदना शून्य होऊन गेलेले आहेत. आणि म्हणजे जरी डेसिबल ही जरी ध्वनी मोजण्याचं जरी मापक जरी असलं, यंत्र जरी असलं, तरी माणसाचं मन मोजण्याचं, माणसाच्या संवेदना मोजण्याचं, माणसाच्या भावना मोजण्याचं जे काही यंत्र जे काय ते जरी आज निर्माण जरी झालं नसलं तरी महानगरातलं जे काही जीवन जे काय ते कसं आजकाल क्षुद्र होत चाललेलं आहे. महानगराच्या विकासासाठी अनेक जे काय वृक्षतोड जी काय ती एक प्रकारे झालेली आहे. रस्ते जे काय आहेत ते चकचकीत करण्यासाठी, डांबरीकरण करण्यासाठी आज महानगरामध्ये माती जी काय ती आता आपल्याला डोळ्यालाही दिसत नाही. आणि हे सर्व जे काही महानगरी जे काही जीवन जे काय हे आता झकपक होऊन गेलेलं आहे. महानगरातला माणूस जो काय तो आपल्या आपल्या विश्वकोशामध्येच अडकून गेलेला आहे. अगदी मोठमोठे मॉल्स असतील, मोठमोठे हॉटेल्स असतील, चित्रपटगृह असतील, या चकचकीत जीवनामध्ये तो इतका अडकून गेलेला आहे की त्याला एक प्रकारे जगाशी, ग्रामीण भागाशी, सर्वसामान्य माणसाशी कोणत्याच प्रकारचं देणं घेणं त्याला दिसत नाही. आणि म्हणून या कवितेच्या माध्यमातून सामान्य माणूस जो काय त्याचा इथं कुठेही विचार दिसत नाहीत. महानगरातला माणूस जो काय तो कसा आता आत्मकेंद्रीय होऊन गेलेला आहे, भावना शून्य होऊन गेलेला आहे. श्रमप्रतिष्ठा ज्याला पाहिजे, महत्त्व दिलं गेलं पाहिजे, त्या प्रतिष्ठेकडे महानगरातला माणूस कसा दुर्लक्ष करत असतो त्याचंही विदारक चित्रण या कवितेच्या माध्यमातून पी. विठ्ठल यांनी व्यक्त केले. आणि म्हणून खाऊजा हे जे काही धोरण जे काय खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, या जागतिकीकरणाचा जो काही फायदा जो का असेल तो फक्त मुठभर लोकांना झालेला आहे. ही जी काही झकमक जी काही दुनिया जी काय आहे, चकाचक जी काही दुनिया जी काय आहे, या चकाचक दुनियाचा फक्त मुठभर लोकांचा त्यांना फायदा झालेला आहे. खरा जो काय बहुजन जो काय समाज जो काय, खरा जो काय भारत जो काय तो खेड्यामध्ये आहे. आणि या खेड्याचा विकास झाला पाहिजे होता. ज्या महात्मा गांधीजींनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की खेड्याकडे चला, खेड्याचा विकास जर झाला तर आपोआप देशाचा विकास होईल. पण आजही खेडे जे काय ते दुर्लक्षित झालेले आहेत आणि महानगर जे काय आहेत ते चकाचक होण्यासाठी, झगमगाट होण्यासाठी एक प्रकारे माणसाने या आपल्या पर्यावरणावर वृक्षांवर कशा पद्धतीने आक्रमण केलं, वृक्षतोड कशी केली, लोकवस्तीच्या नावाखाली अनेक मॉल्स जे काय आहेत ते मॉल्स तयार केले गेलेत, अनेक फ्लॅट्स जे काय ते तयार केले गेलेत. आणि त्यामुळे अनेक झाडांची जी काय कत्तल जे काय ते करण्यात आली, याचंही विदारक चित्रण त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केले. कवितेच्या ओळी सुद्धा साध्या सोप्या आहेत, वाचल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल. कवी या ठिकाणी म्हणतो आहे, पावलाचे ठसे उमटत नाहीत आजकाल कुठल्याच डांबरी रस्त्यावर, झाडाच्या सावलीखाली थांबावं घटकाभर आम्ही घडत नाही. गवताला फुटावेत कोवळे कुंभ, अशी मातीच कुठं आली आता या महानगरात. डोक्यावरून सडसडतो धावतो फ्लायओव्हर आणि गाडीच्या कर्णकर्कश आवाजाने हृदयाचा सेनेक्सेस पार कोसळतोय. तर या पहिल्या कळव्यामध्ये पी. विठ्ठल यांनी एक प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की आजकाल महानगरामध्ये आपले जे काय पावलाचे जे काय ठसे जे काय आहेत ते सुद्धा उमटत नाहीत. असे रस्ते जे काय ते महानगराचं त्या ठिकाणी गुडगुडीत झालेले आहेत, डांबरीकरण झालेले आहेत.
आणि या डांबरीकरणाच्या नावाखाली, रस्त्यांच्या नावाखाली सर्व जे काही झाड जे काही ते झाडं तोडली गेलीत. तुम्ही महानगरांमध्ये जर गेलात तर घटकाभर विश्रांती घ्यावी, सावलीमध्ये बसावं, असं जरी एखाद्याला वाटलं तरीसुद्धा बऱ्याच लांबपर्यंत जरी गेलात तर तुम्हाला अगदी थोड्या विश्रांतीसाठी, घटकाभर विश्रांतीसाठी तुम्हाला झाडाची सावलीसुद्धा एक प्रकारे दिसणार नाहीत. एवढंच नाही मित्रांनो, कवी या ठिकाणी म्हणतोय की गवताला कोंब फुटावं अशी काळी माती जी काय ती सुद्धा तुम्हाला महानगरामध्ये शोधूनही सापडणार नाहीत. कारण जिकडे तिकडे काँक्रिटीकरण झालेले आहेत, जिकडे तिकडे डांबरीकरण झालेले आहेत. आणि म्हणून डोक्यावरून सळसळतात या ठिकाणी पूल असेल, म्हणजे तुम्ही जर मुंबई पुण्यामध्ये जर गेलात तर अगदी वरूनही त्या ठिकाणी पूल असतो, मधून त्या ठिकाणी कुठेतरी खालूनही रस्ता जे असेल ते खालूनही गाड्या वाहत असतात, वरूनही गाड्या वाहत असतात. आणि म्हणून पुलावरून वाहणाऱ्या त्या ठिकाणी गाड्यांचा तो कर्णकर्कश आवाज असेल किंवा खालच्या याच्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज असेल, आणि या आवाजाने आपल्या हृदयाचे जे काही ठोके जे का असतील त्या ठोक्यांचा जो काही चढ उतार जो आहे तो सुद्धा एक प्रकारे आपला पार कोसळत असतो. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतो आहे, लेखक बिकक वही पेन पुस्तक हवेत कुणाला, हाऊसफुल मल्टिप्लेक्स मॉल्स अँड चायनीज डिशवर उडतोय पैशांचा पतंग. गोकुळ पेठेत नवरात्र उत्सव, हनुमान गल्लीत गणपतीची आरती, भगिनी मंडळात ग्रेसचा साजनवेळा. संस्कृतीच्या जीर्णोद्धारासाठी फ्रेश होऊन येतायत माणसं. जन्मकुंडलीवरून पंचांग भास्कर वर्तवतायत भविष्य. तर या ठिकाणी कवी एक प्रकारे म्हणतोय की आजकाल लेखक असेल त्याची काही देणं घेणं नाहीत, वही पेन जे का असेल आज आपण म्हणतोय की सर्वांना साक्षर केलं गेलं पाहिजेत, पण त्याचंही या महानगराला काही देणं घेणं राहत नाही. म्हणून महानगरामध्ये तुम्ही जर इकडे तिकडे जाल तर मोठमोठे मॉल्स तुम्हाला दिसतील, मोठमोठे त्या ठिकाणी बिल्डिंगा तुम्हाला दिसतील. इथे महानगरामध्ये राहणारे जे काही लोक जे काय आहेत ते एक प्रकारे चमचमीत जे काही चायनीज जे काही पदार्थ असतील त्याच्यावर ताव मारणारे आहेत. घरी स्वयंपाक करायला त्यांना वेळ नाहीत, मग ते नूडल असतील, चायनीज डिशेस असतील, याच्यावर एक प्रकारे जे काही तवंग जे का असेल त्याच्यावर ताव मारण्याचं काम हे महानगरातील लोक करत असतात. आणि म्हणून या महानगरामधले जे काही गल्ल्या जे काय त्या गल्ल्यांचाही उल्लेख या ठिकाणी कवींनी केलेत. मग ती हनुमान गल्ली असेल, त्या हनुमान गल्लीतील एक प्रकारचं गल्लीतील जो काही गणपती असेल ते आरती करण्यासाठी अगदी सजून धजून येणाऱ्या त्या बायका असतील. गोकुळ पेठेमध्ये जो काय नवरात्र उत्सव जो का असेल त्या नवरात्र उत्सवालाही त्या ठिकाणी गर्दी होत असते. एवढंच नाही तर हे सर्व फ्रेश होऊन अगदी झकमकून लोक महानगरामध्ये जे काय ते येत असतात. त्यांना श्रम संस्कृतीची काही देणं घेणं नाहीत, घाम काय असतो त्यांना माहीत नाहीत. आणि म्हणून ते कवी या ठिकाणी म्हणतायत की जन्मकुंडलीवरून पंचांग भास्कर वर्तवतायत भविष्य. सप्तमेतील रवी बुध शुक्रामुळे व्यापारात स्थिरता येऊन बसतान, नीट बसेल म्हणताच हुरळून जातायत गल्ल्यावरचे गललठ्ठ शेटजी. तर या ठिकाणी कवी एक प्रकारे भावना व्यक्त करतो आहे की जन्मकुंडलीवरून एक प्रकारे नावं जे काय ते ठेवलं जातात. पंचांग भास्कर जे का असतील त्याच्यावर भविष्य जे काय त्या लोकांचा विश्वास आहे. एवढंच नाही तर सप्तमीतला रवी असेल, बुध असेल, आता या ग्रहमानाचा आणि मानवी जीवनाचा तसं काही संबंध नाही. मित्रो, बहिणाबाई चौधरी या अशिक्षित होत्या तरीसुद्धा बहिणाबाईंनी सांगितलं होतं की या जे काय तळ हाताच्या रेषा जे काय आहेत या रेषावरनं काही आपलं भविष्य जे काय ते आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून पंचांगांमध्ये जरी किती म्हणत असले की तुमचा गुरु चांगला आहे, तुम्हाला 7.5 नाही वगैरे काही जरी म्हणत असला तरीसुद्धा याच्यावर भरोसा जो काय तो
महानगरामधील लोकांचा जास्त आहे. उलट महानगरातील लोक जे काय आहेत यांच्या श्रमसंस्कृती जी काय आहे ही अगदी लोप पावत चाललेली आहेत. कष्ट करण्याची जी काय वृत्ती जी काय आहे त्या कष्ट करण्याची वृत्ती या लोकांच्या मनामध्ये राहिली नाहीत. आणि म्हणून भविष्यवेत्त्याने जर थोडं जरी सांगितलं की तुमचा गुरु चांगला आहे, तुमचं शुक्र चांगला आहे, तुम्हाला साडेसाती वगैरे काहीच नाहीत, तुमचं भलं होऊन जाईल, लगेच हा शेतजीसुद्धा एक प्रकारे हुरळून जातो. म्हणजेच या महानगरातील लोकांचा कष्टावरती विश्वास नाही, श्रम करण्याची वृत्ती जी काय ती पूर्णपणे हरवून गेलेली आहेत. आणि म्हणूनच कवी शेवटी म्हणतो आहे, धूप बत्ती दरवळते देवघरात आणि सिग्नलवरचा सलीम साहेबांच्या गाडीचं वारसा हक्काने पुसतोय काच, गुदमोरतोय जीव घरादाराचा, खिडक्यांचा संडास आणि बाथरूम हायमास्ट दिव्यांना दिसत नाही, गळ्यात रुतलेलं खोल दुःख, माणूस ड्रेनेजमध्ये अडकून पडलेलं शूद्र झुरळ, त्याचा अंकात 0 डेसिबल. तर अशा या महानगराचं जीवनाचं चित्रण करत असताना महानगरातलं जे काही जीवन जे काय आहे ते कुठेतरी हाय मास्ट जे काही दिवा जे काय आहेत त्याच्यामध्ये झगमगाट करत आहेत. त्याच्यामध्ये हे संपूर्ण महानगरातली माणसं जे काय ती रुतून गेलेली आहेत आणि माणसाचं जीवन जे काय आहे ते अगदी एखाद्या झुरळाप्रमाणे शूद्रासारखं होऊन गेलेले आहेत. शेवटी कवी जे काय म्हणतो आहे की शूद्र झुरळ त्यांचा अंकात 0 डेसिबल, म्हणजे माणूस एक प्रकारे ड्रेनेजमध्ये अडकून पडलेल्या झुरळासारखा होऊन गेला आहे, शूद्र होऊन गेलेला आहेत. त्याला कोणत्याच प्रकारची संवेदना जी काय ती राहिली नाहीत, भावना शून्य होऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून अशा या महानगराच्या जीवनाचं चित्रण करत असताना जागतिकीकरण जरी झालं असलं तरीसुद्धा महानगरी जीवन जे काय तर कसं शूद्र होऊन गेलेलं आहे. माणसाला माणूस म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जात नाही, घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांचं जीवन चाललेलं आहे. माणूस कुठेतरी शूद्र होऊन गेलेला आहे. कितीही झगमगाट असले, किती हाय मास्ट लाईट जरी असले तरीसुद्धा माणसाला माणूस म्हणून त्या ठिकाणी वागवलं जात नाहीत, माणसाला माणूस म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जात नाही. इतकं शूद्र वृत्ती जी काय आहे ती महानगरामधील लोकांची होऊन गेली आहेत. आणि म्हणून महानगराचं जीवनाचं चित्रण या कवितेच्या माध्यमातून पी. विठ्ठल या कवींनी या ठिकाणी थोडक्यात महानगरीय जीवनाचं वर्णन केलं आहे. अशा रीतीने 7 कविता ज्या काय त्या सामाजिक जाणीवा निर्माण करणाऱ्या कविता आहेत. या सर्व कवितांचा आपण थोडक्यात परामर्श घेतला. डॉक्टर आर. डी. पाटील सरांनी सुद्धा तुम्हाला 8 कविता आणि या 7 म्हणजे 7 दूने 14 15 कविता होऊन गेल्या आहेत. आता सरांच्या फक्त 2 कविता बाकी आहेत आणि माझ्या 3. असं एकंदरीत आपला संपूर्ण अभ्यासक्रम जो काय तो आपण सखोल पद्धतीने शिकवत आहोत, ऑनलाईन पद्धतीने. त्या ठिकाणी जरी तुम्हाला अगदी महत्त्वाचे जे काही मुद्दे जे काय ते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकलेले आहेत. सरांनी 100 प्रश्न जे काही एका वाक्यात जे काय तेही तुम्हाला आपल्याला व्हॉट्सअपवर टाकून दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यातूनच त्या ठिकाणी प्रश्नही विचारले जातील. त्यानंतर आपलं पुढच्या ज्या काही कविता आहेत राष्ट्रीय भावना व्यक्त करणाऱ्या कविता त्या पुढच्या तासिकेला आपण बघू.